Hello everyone. So in our today's lecture, we are going to start with the next point. This is the properties of nerve fiber. Just take a review of the last lecture. In the last lecture, we have studied the structure of multipolar neuron. As you know, the multipolar neuron, it is abundant in the human body, and it consists of cytosol and the processes. These processes are two, the dendrites and the axon, right? And we have deal with all details we have studied in the last lecture. Now we are dealing with the next point from that topic is the properties of nerve fibers. So this nerve fiber having properties, and these properties are very unique properties. As everyone knows that it has an ability of excitation and conduction of nerve impulse. That means it has an ability of impulse generation and its transmission of this impulse to the next neuron, right? So we will deal with these properties, what properties the nerve fiber having, right? So the first property is the excitability. So what do you mean by excitability? Excitability means ability to pursue stimulus and turns it into the active due to polarity, right? Ability to pursue stimulus. Ability to pursue stimulus and turn active due to polarity. And turn active due to polarity. Okay. So this nerve fiber has an ability of excitability. That means it gets excited, right? That means it gets stimulated. When any stimulus is received by the nerve fiber, then change in polarity occurs, and this change indicates its excitability. ते काय इंडिकेट करेन त्याची एक्साइटेबिलिटी. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूयात, प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी, आणि ऍट द सेम टाइम ह्या दोन्हीच्या संदर्भात डील करूया. सो द नेक्स्ट वन इज अ कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती काय आहे, कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, ऍबिलिटी टू ट्रान्समिट और ट्रान्सफर द इम्पल्स. ही काय आहे, ऍबिलिटी टू ट्रान्समिट द एक्साइटेशन. To transmit the excitation. ओके. आता हे दोनही एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी हे दोन्ही आपण नेटकं समजून घ्या. आता काल आपण पाहिलं की एव्हरीवन नोज. आता पहा जस्ट आपण आपल्या माहितीसाठी, आता हा जो काय आहे हा मल्टिपोलर न्यूरॉन आहे, राईट? हे डेंड्राइट्स आहेत. आपण काय पाहतोय, एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी फीचर्स, राईट, प्रॉपर्टीज. आता ज्यावेळेस हा न्यूरॉनच्या बाजूला जे काही मेम्ब्रेन आहे, दिस मेम्ब्रेन आपण खास करून एक्झॉन्स डील करूयात. कारण ऍज एव्हरीवन नोज दॅट की जे काही ट्रान्समिशन आहे, स्टिम्युलस इथे रिसीव्ह केला जातो. म्हणजे डेंड्राइट्स जे काय आहेत ते स्टिम्युलस रिसीव्ह करतात. ओके, स्टिम्युलस रिसीव्ह केला गेला, स्टिम्युलस रिसीव्ह केला जातो डेंड्राइट्स कडनं, आणि डेंड्राइट्स कडनं हा जो काय आहे हा सायटॉन कडे आणला जातो, आणि सायटॉन कडनं थ्रू आउट द लेंथ ऑफ एक्झॉन जो काय आहे तो रन होतोय. ओके, ट्रान्सफर होतोय, आणि नंतर तो कुठे जातो, तो सिनॅप्टिक नॉब्स कडे. तर हा पाथ आहे त्याचा, युनिडायरेक्शनल फ्लो आहे. म्हणजे जो काही ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स होणार आहे किंवा ट्रान्सफर ऑफ इम्पल्स, मोर प्रिसाइजली काय म्हणूया आपण, ट्रान्सफर ऑफ इम्पल्स जी काय आहे ती कुठून कुठे होणार आहे, तर डेंड्राइट्स कडून सायटॉन कडे, सायटॉन कडून एक्झॉन, आणि एक्झॉन कडून टिलोडेंड्राइट्स, आणि नंतर सिनॅप्टिक नॉब्स, आणि सिनॅप्टिक नॉब्सच्या तिथे काय, तर पुढचा जो काही न्यूरॉन असेल तर पुढच्या न्यूरॉन कडे ती ट्रान्सफर होणार आहे, राईट? मग हा अनदर न्यूरॉन आहे. ओके, हा काय आहे, अनदर न्यूरॉन, ह्याच्याकडे ती ट्रान्समिट होणार आहे. ओके, हे त्याचे डेंड्राइट्स असतील यानुसार.
मग आता आपण समजून घेतोय काय एक्साइटेबिलिटी म्हणजे ज्या वेळेस इथे स्टिम्युलस रिसीव्ह होतो ऍट व्हेरी फर्स्ट टाइम त्यावेळेस काय होतं ऍबिलिटी टू परसिव्ह द स्टिम्युलसला रिसीव्ह केलं जातं आणि त्यानंतर टर्न्स ऍक्टिव्ह ड्यू टू पोलॅरिटी आणि मग तो काय होतं टर्न्स ऍक्टिव्ह ड्यू टू पोलॅरिटी याचा अर्थ समजून घेऊयात. आता हे जे काही मेम्ब्रेन आहे ते याला न्यूरिलेमा आपण म्हणूयात. काय म्हणतोय न्यूरिलेमा. ओके आता या न्यूरिलेमाच्या इथे दाखवतंय हेच तुम्हाला इलॅबरेट करून दाखवतंय. आता हे जे काही मेम्ब्रेन आहे दिस इज द न्यूरिलेमा. न्यूरिलेमा याच्यामध्ये जे काय आहे ते एक्झॉनच्या आतमध्ये असतं एक्झोप्लाझम. काय असतं एक्झोप्लाझम. आता ह्याची प्रॉपर्टीज समजून घ्या कसं ते. आता इथे जर पाहिलं तर हे जे काही या एक्झॉनच्या बाहेरचं जे काही फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ECF चा अर्थ काय तर हे काय आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. आता एक्झॅक्टली आपण ह्या ज्या काही बाबी आहेत ना म्हणजे प्रॉपर्टीज आहेत ना की ज्यावेळेस आपण इम्पल्स कंडक्शन जनरेशन अँड ट्रान्समिशन जेव्हा पाहू ना त्यावेळेस आपल्याला हे एक्झाम एकदम परफेक्ट बसणार आहे. तरी पण मी प्रयत्न करते नीट लक्ष द्या. मग आता इथे काय आहे की न्यूरॉनच्या बाजूला कोणतं फ्लुइड आहे ECF आहे. कोणतं आहे ECF. मग ECF जे काय आहे ना फ्लुइड तर त्याच्यामध्ये मोर अँड मोर Na+ आयन्स असतात. काय असणार आहेत इथे Na+ आयन्स जास्त असणार आहेत. Na+ आयन्स आणि Na+ आयन्स हे कंपॅरेटिव्हली माझं सेंटेन्स नीट क्लिअर पहा. Na+ आयन्स आर मॅक्सिमम इन अ ECF. याचा अर्थ एक्झोप्लाझम मध्ये Na+ नाही आहेत का आहेत पण कंपॅरेटिव्हली लेस आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर 10 टाइम्स ग्रेटर असणार आहे. टाइम्स बोलते मी 10 टाइम्स जास्त अमाऊंट जो काय आहे तो Na+ आयन्सचा कुठे असणार आहे ECF मध्ये असणार आहे. त्यामुळे बाहेरचं जे काही फ्लुइड असेल किंवा मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला काय असेल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. कोणता चार्ज असणार आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याचबरोबर मग आता इथे दुसरे जे काय आहे ते पोटॅशियम आयन्स असतात K+ आयन्स. आता K+ आयन्सचं प्रमाण जे काय आहे ते एक्झोप्लाझम मध्ये जास्त असतं 30 to 40 टाइम्स असेल. क्लिअर. तर हे इथे जास्त असेल पण तरी देखील काय की एक्झोप्लाझम हे निगेटिव्हली चार्ज आहे. का निगेटिव्हली चार्ज आहे त्याचं कारण पण मी सांगेन. ओके आता इथे जे काय आहे तर एक्झोप्लाझम म्हणजे आतली साईड जी काय आहे नर्व फायबरची ती काय आहे तर निगेटिव्हली चार्ज आहे. आता निगेटिव्हली चार्ज का असते तर बिकॉज ऑफ इथे मॅक्सिमम नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स आहेत. इथे निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स काय जास्त आहे तर निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स जास्त असल्यामुळे काय झालं की हे जे काही एक्झोप्लाझम आहे ते काय बनलंय की मोर अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बनलंय. ठीक आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असण्याचं कारण लक्षात आलं काय आहे पहा की जो काही नर्व फायबर आहे आता फॉर एक्झाम्पल हा जो काही नर्व फायबर आहे या नर्व फायबरच्या बाहेरच्या बाजूला जास्तीचे Na+ आयन्स आहेत. Na+ आयन्स जास्त असल्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज या एक्झॉनच्या बाहेर आपल्याला मॅक्सिमम सापडतो. ओके आता त्यानंतर नेक्स्ट काय की हा जो काही एक्झॉन आहे या एक्झॉन मध्ये K+ आयन्स आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे पण कंपॅरेटिव्हली त्याच्याही कंपॅरेटिव्हली जास्त प्रमाण कसलं आहे एक्झोप्लाझम मध्ये तर निगेटिव्हली चार्ज प्रोटीनचं. कसलं जास्त आहे निगेटिव्हली चार्ज प्रोटीनचं प्रमाण इथे जास्त आहे. ज्या अर्थ इथे निगेटिव्हली चार्ज प्रोटीन जास्त त्याचा अर्थ काय की एक्झोप्लाझम जे काय आहे ते निगेटिव्हली चार्ज आहे. मग आता काय होतं की ज्यावेळी इथे स्टिम्युलस रिसीव्ह होतो त्यावेळेस होतं काय की परमियाबिलिटी बदलते. आता नीट लक्षात घ्या वन ऑफ द फीचर आपल्याला ते पण पाहायचंय की डिफरन्शियल परमियाबिलिटी दाखवली जाते या मेम्ब्रेन कडनं. काय दाखवली जाते डिफरन्शियल परमियाबिलिटी. म्हणजे काय होतं की डिफरन्शियल परमियाबिलिटीचा अर्थ काय की याच्यावरती खूप सारे गेट्स आहेत किंवा चॅनल्स आहेत. युनिक फीचर असण्याचं कारण आहे की ही जी काही नर्व सेल आहे ना ह्या नर्व सेल्स वरती वेगवेगळे चॅनल्स आहेत आणि अकॉर्डिंग टू स्ट्रेंथ और स्टिम्युलस कोणत्या प्रकारचा असेल
त्यानुसार कोणतं गेट उघडायचं आणि कोणता आयन आत घ्यायचा हे डिसाइड होत असतं. ओके, नीट लक्षात घ्या काय की ही युनिक सेल आहे की तिच्यावरती मल्टिपल गेट्स आहेत, चॅनल्स आहेत. ओके, मग याच्यामध्ये सोडियम चॅनल आहे, पोटॅशियम चॅनल आहे, कॅल्शियम आहे, क्लोराईड चॅनल आहे. असे वेगवेगळे चॅनल्स आहेत की ते अकॉर्डिंग टू स्टिम्युलस नुसार कोणाला आत घ्यायचं. डिफरन्शियल परमियाबिलिटीचा अर्थ समजून घ्या काय की कोणत्या आयनला आत घ्यायचं ऍज पर स्टिम्युलस हे जे काय आहे, मग त्यानुसार ते गेट ओपन करायचं, त्यानुसार ते मेम्ब्रेन वरचं जे काही गेट असेल ते ओपन करायचं त्या पर्टिक्युलर आयनला आत घेण्यासाठी. क्लिअर टू एव्हरीवन? ओके, मग आता इथे काय होतं की ज्यावेळेस स्टिम्युलस रिसीव्ह केला जातो त्यावेळेस या मेम्ब्रेनची परमियाबिलिटी बदलली जाते. मग त्यावेळेस काय होतं की सोडियम आयन किंवा सोडियम साठीचं गेट काय होणार, ओपन होणार. आणि त्यामुळे या ठिकाणी काय झालं की हा जो काही बाहेर असलेला सोडियम आयन आहे ना हा आत आला. म्हणजे काय झालं इथे, काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. पण हा जो काही स्टिम्युलस रिसीव्ह केला गेलाय हा एका एवढ्याशाच रिजन पुरता मर्यादित आहे, एवढ्याशाच रिजन पुरता मर्यादित आहे. ओके, म्हणजे इथे काय झालं, हा इम्पल्स जनरेशनचं काम झालं. इथे काय झालं तर इम्पल्स जनरेशनचं काम झालं. आणि ज्यावेळेस इथे इम्पल्स जनरेशनचं काम होत आहे, इम्पल्स जनरेशनचं काम होत आहे, त्याचाच अर्थ काय झाला की हा नर्व फायबर इथे एक्साइट झाला, इम्पल्स जनरेट केली आणि त्याच्याने काय झालं, ऍक्टिव्ह झाला हा आणि चेंज इन पोलॅरिटी झाली. म्हणजे याला काय म्हणायचं, एक्साइटॅबिलिटी. काय म्हणायचं याला, एक्साइटॅबिलिटी. एक्साइटॅबिलिटीचा अर्थ कळाला सगळ्यांना काय की ऍबिलिटी टू परसिव्ह स्टिम्युलस. पुन्हा एकदा बघा, इथे नीट लक्षात घ्या. थोडस काही जणांना असं वाटेल की नीट दिसत नाही म्हणून मी हे पुसते. आता बघा काय की हे न्यूरॉन्स आहेत. ओके ओके, आता ह्या न्यूरॉन्सच्या बाजूला जे काही फ्लुइड असतं त्या फ्लुइडला काय म्हणायचं, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आपण थोडं सावकाश जाऊ सुरुवातीला, नंतर आपण गिअर बघू, पण काही गोष्टी माहित पाहिजे. मग एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडला आपण ऍब्रिव्हिएट कसं केलं, ECF. काय केलं, ECF म्हणून. मग ECF काय आहे तर ECF पॉझिटिव्हली चार्ज आहे. कसं आहे, पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असण्याचं कारण काय आहे तर याच्यामध्ये मोर अँड मोर अमाउंट ऑफ कोणते आयन्स आहेत, Na+ आयन्स आहेत. मग Na+ आयन्स हे कोणामध्ये जास्त आहे तर ECF मध्ये. म्हणजे या न्यूरॉनच्या भोवती म्हणजे एक्झॉनच्या भोवती काय तर जास्तीचं ECF आहे आणि ECF मध्ये काय आहे तर जास्त प्रमाणामध्ये Na+ आयन्स आहेत. ओके, आता दुसरी बाब आपण समजून घेतोय की बाबा हा जो काही एक्झॉन आहे, हा एक्झॉन जो काय आहे त्याच्यामध्ये जे काही फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतोय काय, एक्झोप्लाझम. काय म्हणतोय, एक्झोप्लाझम. आणि हे एक्झॉनचं मेम्ब्रेन एक्झोलेमा. काय ते, एक्झोलेमा. ओके, मग आता इथे जर पाहिलं की जसं इथे सांगितलं ह्याच्या बाहेर कोणतं फ्लुइड आहे, ECF. ECFचा चार्ज कोणता आहे, येस, पॉझिटिव्हली चार्ज. मग या मेम्ब्रेन वरती म्हणजे मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूने सराउंडिंग काय आहेत तर मोर अँड मोर Na+ आयन्स आहेत. कोणते आयन्स जास्त आहेत, Na+ आयन्स आहेत. आता तसंच जर आतनं इनर ऍटमॉस्फिअरचा जर विचार केला किंवा इनर प्लाझ्माचा जर विचार केला की ज्याला एक्झोप्लाझम असं म्हणतोय तर त्याच्यामध्ये काय आहे तर K+ आयन्स आहे. काय आहे त्याच्यामध्ये, K+ आयन्स आहे. याचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे कम्पॅरेटिव्हली Na+च्या पण. म्हणजे 20 to 30% प्रमाण हे K+ आयन्सचं आतमध्ये जास्त जरी असलं तरी देखील आतला जो काही एक्झोप्लाझम आहे हा पॉझिटिव्हली चार्ज न बनता हा निगेटिव्हली चार्ज आहे. निगेटिव्हली चार्ज असण्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये काय आहे, निगेटिव्हली चार्ज प्रोटीन आहे. ओके, काय आहे त्याच्यामध्ये, निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स आहेत. ओके,
आता सगळ्यांना माहिती आहे, आपण पाहिलं की इथे नेसल्स ग्रॅन्युल्स वगैरे आहेत आणि ते एन्झाइम्स रिलीज करतात विच आर प्रोटीनस इन नेचर. आणि ज्यावेळेस इम्पल्स ट्रान्समिशन होत असते ऑब्व्हियसली काय होणार की हे यानुसार ट्रॅव्हल होणार आणि त्यामुळे इथे काय झालं की निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्सचं प्रमाण वाढलं. कळालं का सगळ्यांना? मग इथे निगेटिव्हली चार्ज प्रोटीनचं प्रमाण वाढलं. मग त्यामुळे इनर एक्झोप्लाझम जो काय आहे तो निगेटिव्हली चार्ज बनला. मग आता आपण इथे पाहतोय एक्साइटेबिलिटी म्हणजे नक्की होतं काय की ज्या वेळेस या एक्झॉनला स्टिम्युलस मिळतो त्यावेळेस काय होतं की इथे असलेलं जे काही गेट आहे ते Na+ आयन साठीचं जे काही गेट असेल हे गेट काय होणार आहे इथे ओपन होणार आहे आणि या गेट मधनं कोणाला आत घेतलं जाणार आहे तर हे आतमध्ये घेतं Na+ आयनला. कोणाला घेतं Na+ आयन. मग आता मला सांगा इथे निगेटिव्ह चार्ज राहणार आहे का? नाही. मग या ठिकाणी काय झाला पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग ज्या वेळेस इथे पॉझिटिव्ह चार्ज होतो म्हटल्यावरती इथे काय झालं या पॉइंटला एक्साइट झाला हा नर्व. त्याने स्टिम्युलस परस्यू केला म्हणजे काय रिसिव्ह केला. ओके. आणि त्यानंतर तो परस्यू केला म्हणजे तो एक्साइट झाला. एक्साइटेबिलिटी कळाली सगळ्यांना? एक्साइटेबिलिटीचा अर्थ कळाला. बाहेर असलेले पॉझिटिव्ह चार्ज Na+ आयन हे या न्यूरॉनच्या म्हणजे एक्झॉनच्या एक्झोप्लाझम मध्ये एंट्री मारतात. त्यांनी एंट्री मारल्यानंतर आतमध्ये असलेली निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज बनला आणि त्याला म्हणायचं एक्साइटेबिलिटी. याचाच अर्थ काय इम्पल्स जनरेट झाली. काय झालं इथे इम्पल्स जनरेट झाली. क्लिअर टू एव्हरीवन? आता त्यानंतर कंडक्टिव्हिटी ऍबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. आता इथे नीट लक्षात घ्या. मी काय म्हणेन ट्रान्सफर करणं. काय म्हणूयात आपण इथे ट्रान्सफर करणं म्हणजेच काय कंडक्टिव्हिटी. मग ज्या वेळेस इथे हे ट्रान्समिट झालंय ना तर या पॉइंट पासून हा जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे आता मगाशी सांगितलं की काय हा युनिडायरेक्शनल फ्लो आहे म्हटल्यावरती इथून आता इकडे फिलोडेंड्राइट्स आहेत म्हणून या डायरेक्शनने मूव्ह होणार आहे. मग हा पॉझिटिव्ह चार्ज जो काय आहे तो मूव्ह होतोय इकडे पुढे. याला आपण काय म्हणायचं कंडक्टिव्हिटी. ऍबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. जे काही एक्सायटेशन आहे ते काय होत आहे ट्रान्समिट होत आहे. ओके. ट्रान्सफर होत आहे एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस कडे असं करत 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 हे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत हे कुठे आले तर अगदी सिनॅप्टिक नॉब्स पर्यंत आले. याला आपण म्हटलं कंडक्टिव्हिटी. काय म्हटलं त्याला कंडक्टिव्हिटी. आता दुसरा एक टर्म आपण सहजरित्या वापरतो आपल्याला तो सारखाच वर्ड वाटतो तो म्हटलं तर काय ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. काय म्हणतो आपण त्याला ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. आता हे फीचर कंडक्टिव्हिटी पेक्षा वेगळं आहे ते समजून घ्या. म्हणजे आहे कंडक्शन म्हणजे ट्रान्सफर ऑफ इम्पल्स आहे पण आता नीट लक्षात घ्या कंडक्टिव्हिटी आणि ट्रान्समिशन याच्यातील फरक. ट्रान्समिशन हे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. ते कसं त्याला आता ज्या वेळेस जी काही इम्पल्स जनरेट झालीये ती इम्पल्स जेव्हा या एक्झॉन पर्यंत मर्यादित राहते ट्रान्सफर होते थ्रूआउट द लेंथ ऑफ एक्झॉन जेव्हा ही ट्रान्सफर होते तेव्हा त्याला आपण म्हणू कंडक्टिव्हिटी. तेव्हा काय म्हणायचं त्याला कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचा अर्थ काय इम्पल्स ज्या ठिकाणी जनरेट झाली त्या ज्या न्यूरॉन मध्ये नर्व फायबर मध्ये जनरेट झाली त्या नर्व फायबर मध्ये ती ट्रान्सफर होते अगदी त्याच्या टिलोडेंड्राइट्स पर्यंत तेव्हा त्याला म्हणायचं कंडक्टिव्हिटी. म्हणजे विदिन दॅट न्यूरॉन त्या नर्व फायबर मध्ये जेव्हा ती ट्रान्सफर होते इम्पल्स तेव्हा त्याला आपण म्हणू कंडक्टिव्हिटी. कंडक्ट केली. आता दुसरा ट्रान्समिशन म्हणजे काय या न्यूरॉन कडनं ही इम्पल्स जेव्हा दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्स कडे जाते तेव्हा म्हणायचं त्याला ट्रान्समिशन. क्लिअर झालं? फरक नीट लक्षात घ्या. दोन शब्द आहेत सारखे वाटतील पण वेगळे पण आहे. ट्रान्समिशनचा अर्थ काय की या न्यूरॉन कडे आलेली या न्यूरॉनच्या टिलोडेंड्राइट्स मध्ये आलेली जी काही इम्पल्स आहे ही इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉन कडे जाते ट्रान्सफर होते तेव्हा ती ट्रान्समिशन. कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याच्याकडे
ट्रान्सपोर्ट होणं विदिन दॅट नर्व फायबर जेव्हा रन होते ती तेव्हा तुम्हाला कंडक्टिव्हिटी म्हणूयात आणि जेव्हा ती या न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर वन त्याला म्हणूयात ट्रान्समिशन कळालं सगळ्यांना ही पण एक प्रॉपर्टी आहे राईट त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज अ स्टिम्युलस आता नेक्स्ट पॉइंट काय पाहतोय इथे आपण पाहिलं स्टिम्युलस सांगितलं स्टिम्युलस ओके थोडं स्लो जातोय पण समजून घ्या महत्वाचं आहे आता स्टिम्युलस म्हणजे काय जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण स्टिम्युलसचा अर्थ सांगितलेला आहे आय थिंक फर्स्ट लेक्चर मध्ये स्टिम्युलसचा अर्थ सांगितला स्टिम्युलस इज एनी डिटेक्टेबल फिजिकल स्टिम्युलस काय आहे तर एनी डिटेक्टेबल फिजिकल त्यानंतर केमिकल मेकॅनिकल आणि नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल एनी डिटेक्टेबल फिजिकल केमिकल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल change